नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक माहुरे, रयत शिक्षण संस्थेच्या राब नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर येथे शिक्षणशास्त्र या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA प्रथम वर्षाच्या घटक क्रमांक 2 मधील शिक्षणाची ध्येय आणि भूमिका या घटकातील जो उपघटक आहे त्यामध्ये 1986चं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या घटकाचा अभ्यास करणार आहोत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सांगितलेली शिक्षणाची ध्येये आणि उद्दिष्टे या घटकाचा अभ्यास आपण यापूर्वी केलेला आहे। आज आपण या 1986 धोरणानुसार जो काही महत्त्वाचा बदल झालेला होता या शिक्षण पद्धतीमध्ये आणि एकंदरीत या 1986 धोरणानुसार आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही महत्त्वाचे बदल झाले होते त्यापैकी अभ्यासक्रमाच्या रचनेमध्ये राष्ट्रीय स्तरावर म्हणजे संपूर्ण प्रत्येक राज्यातील अभ्यासक्रमामध्ये कोणते घटक असावेत या हेतूनं जो काही अगदी एक विकासात्मक बदल किंवा एक ध्येय दृष्टिकोनातून बदल जो झालेला होता तो बदल आणि त्या बदलातील एक भाग म्हणजे 1986च्या धोरणानुसार किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार आपला जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची रचना करत असताना, त्या अभ्यासक्रमाची मांडणी करत असताना किंवा त्या अभ्यासक्रमाची पुनर्मांडणी करत असताना त्यामध्ये जे काही 10 गाभाभूत घटक आहेत ज्याला आपण इंग्रजीमध्ये 10 कोर व्हॅल्यूज म्हणतो किंवा एलिमेंट्स, या 10 गाभाभूत घटकांचा समावेश हा अभ्यासक्रमामध्ये करण्यात यावा अशी एक महत्त्वाची शिफारस होती। बघा, ज्या पद्धतीनं तत्कालीन पंतप्रधान माननीय राजीव गांधी यांनी जे काही अभिवचन दिलेलं होतं की आम्ही भारताला एक चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक धोरण देणार आहोत आणि त्या धोरणामधील एक सर्वात महत्त्वाचा बदल तो म्हणजे आपल्या अभ्यासक्रमाची मांडणी आणि त्या अभ्यासक्रमाची मांडणी करत असताना, त्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना करत असताना कोणते घटक त्याच्यामध्ये असायला पाहिजेत, कोणत्या बाबींना प्राधान्य दिलं पाहिजे या हेतूनं या 1986 धोरणामध्ये 10 गाभाभूत घटक सांगण्यात आलेले आहेत। म्हणजे 10 गाभाभूत घटक कोणकोणते आहेत किंवा ते अभ्यासक्रमामध्ये असणं का गरजेचं आहे? बघा, आपण पाहतो की कोणतीही शिक्षण पद्धती असो, या शिक्षण पद्धतीमध्ये तत्कालीन समाजाच्या गरजा व भविष्यात निर्माण होणारे आव्हानं किंवा समस्या याला अनुसरून शिक्षण पद्धतीमध्ये बदल केला जात असतो। म्हणजे आजची जी शिक्षण पद्धती आहे या आजच्या समाजाला ही शिक्षण पद्धती किती उपयुक्त आहे किंवा या समाजासमोर भावी आयुष्यामध्ये किंवा पुढच्या काळामध्ये कोणकोणती आव्हानं येणार आहेत, या आव्हानांना पेलणारा विद्यार्थी, या आव्हानांना सामोरं जाणारा व्यक्ती हा शिक्षणातून निर्माण झाला पाहिजे। आणि शिक्षणातून जर हा आव्हानांना पेलणारा विद्यार्थी किंवा व्यक्ती जर निर्माण करायचा असेल तर तो माध्यम म्हणून जो काय आपण अभ्यासक्रम ठेवणार आहोत तो अभ्यासक्रम किंवा त्याची रचना ही दर्जेदार असायला पाहिजे। जर अभ्यासक्रम दर्जेदार असेल तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा एक सर्वांगीण विकास होत असतो किंवा परिपूर्ण विकास होत असतो। राष्ट्राला आवश्यक असणारा विद्यार्थी त्या शिक्षण पद्धतीमधून निर्माण होत असतो। म्हणून या 1986 धोरणामध्ये 10 गाभाभूत घटक सांगण्यात आलेले आहेत आणि त्या 10 गाभाभूत घटकाला अनुसरून भारतातील सर्व राज्याचा अभ्यासक्रम या घटकांना धरूनच निर्माण करण्यात आलेला आहे। म्हणून 1986 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्यामधील सर्वात चांगली गोष्ट जर असेल तर अभ्यासक्रम निर्मितीमध्ये जो काही बदल सुचवलेला आहे तो बदल म्हणजे 10 गाभाभूत घटक। मग ते 10 गाभाभूत घटक कोणकोणते आहेत त्याचा विचार आज आपण थोडक्यात करणार आहोत। मित्रांनो, पहिला गाभाभूत घटक आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास। कोणता आहे? भारतीय
स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. हा पहिला गावाभूत घटक आहे. म्हणजे कोणत्याही राज्याचा शालेय स्तरावरील, प्राथमिक माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमाची रचना करत असताना त्या अभ्यासक्रमामध्ये हा घटक असला पाहिजे. कोणता? भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. विद्यार्थ्यांनो, आपणास माहीत आहे भारतावर स्वातंत्र्याच्या पूर्वी कुणाची सत्ता होती? ब्रिटिशांची सत्ता होती. ब्रिटिशांच्या पूर्वी कुणाची होती? मोगलांची होती. म्हणजे भारतावर वेगवेगळ्या परकीय राष्ट्रांची सत्ता होती. बरोबर नाही? भारतावर वेगवेगळ्या परकीय राष्ट्रांची सत्ता होती आणि ही सत्ता उलथवून टाकण्यासाठी वेगवेगळे लढे भारतामध्ये लढे निर्माण झाले होते. मग त्याच्यामध्ये 1857चं पहिलं स्वातंत्र्य युद्ध असेल किंवा त्याच्यानंतरचे म्हणजे अनेक बंड उठाव झालेले होते. आणि आपल्या भारताला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्य लढ्याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. म्हणजे आपण जे काही आज स्वातंत्र्य उपभोगत आहोत याची पाळेमुळं कुठे आहेत, तो लढा कसा लढला गेला याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, या हेतूनं हे एक महत्त्वाचा गावाभूत घटक आहे. कारण या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे काही वेगवेगळे व्यक्ती लढलेले आहेत, समाजातील प्रत्येक घटकाने या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेलं आहे. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये मग आर्थिक घटक असतील, दुर्बल घटक असतील, श्रीमंत असतील, गरीब असतील, असा कोणताही भेदाभेद किंवा जातीपातीचा भेदाभेद नाही केलेला आहे. धर्माचा भेदाभेद केलेला नाही. प्रादेशिकता संपूर्ण न्यायाला गेलेली होती. या सर्व घटकातील एकोप्याने येऊन या ब्रिटिशांच्या सत्तेला उलथवून टाकण्याचं काम केलेलं आहे. मग त्यांच्याविषयी किंवा तो लढा किंवा त्यांचा त्याग, त्यांचं ते बलिदान आजच्या पिढीला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर आजच्या पिढीला माहीत करून द्यायचं असेल तर ते आपणास शिक्षणाच्या माध्यमातूनच करता येतं. म्हणून इथून पुढचा अभ्यासक्रम, मग तो विषय कोणताही असो, शालेय विषय जे आहेत आपले, भाषा असतील, सामाजिक शास्त्र असतील, गणित असेल किंवा इतर विषय, या प्रत्येक विषयामधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जो काही प्राज्वल्य इतिहास आहे किंवा जो धकधकता इतिहास आहे, त्याच्यामध्ये जे बलिदान दिलेले आहेत, या व्यक्तींचं बलिदान, त्यांचं त्याग यांच्याविषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आदराची भावना निर्माण व्हावी, या हेतूनं 1986 धोरणामधील पहिला गावाभूत घटक हा सांगितलेला होता की विद्यार्थ्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास हा निर्माण झाला पाहिजे, त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे. कारण जर आपल्याला आपल्या राष्ट्राला, आपलं राष्ट्र अगोदर काय होतं किंवा आपल्या राष्ट्रावर कुणाची सत्ता होती, आपल्या राष्ट्राने पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये जाताना कोणकोणते कष्ट घेतलेत याची जाणीव जर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करून दिली तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती विकसित होऊ शकते. या हेतूनं हे पहिले 10 गावाभूत घटकापैकी पहिला गावाभूत घटक आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. म्हणजे शालेय स्तरावरील अभ्यासक्रमाची रचना करत असताना ते फक्त इतिहासाच्या माध्यमातून नव्हे किंवा भूगोलाच्या माध्यमातून नव्हे तर इतर विषयांच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत हा स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास पोहोचलाच पाहिजे. या हेतूनं शालेय स्तरावर हे 10 गावाभूत घटकापैकी पहिला गावाभूत घटक आहे. दुसरा आहे भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या. दुसरा कोणता घटक आहे? भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या. बघा, प्रत्येक देशाची एक घटना असते. मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्या पद्धतीनं प्रत्येक देशाची एक चौकट असते. म्हणजे त्या देशाचा विकास कोणत्या पद्धतीनं व्हावा किंवा त्या देशाची सांस्कृतिक परंपरा कशी आहे याला अनुसरून त्या देशाची एक चौकट असते. जशी म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर
स्वातंत्र्यापूर्वी जे काही क्रिप्स योजना आलेली होती आणि त्यांनी असं ठरवलं होतं की जर आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ परंतु तुम्हाला तुमची लिखित राज्यघटना असायला पाहिजे. मग ही लिखित राज्यघटना काय करत असते, त्या देशाची धोरणे, त्या देशाचा विकास, त्या देशाची शासन पद्धती कशी चालेल याला अनुसरून ती राज्यघटना असते. म्हणजे एकंदरीत या राज्यघटनेमध्ये काय असतं तर त्या देशाने कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे त्या शासन पद्धतीला अनुसरून त्या देशाची ध्येय धोरणे, त्या देशाची शासन पद्धती आणि नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये या गोष्टींची जाणीव ही कशामध्ये असते तर त्या संविधानामध्ये किंवा राज्यघटनेमध्ये असते. मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारताने 14 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे जे काही संविधान आहे, लिखित संविधान आहे आणि भारताची जी राज्यघटना आहे ती जगात सर्वात श्रेष्ठ राज्यघटना आहे, आदर्श राज्यघटना आहे. मग या आदर्श राज्यघटनेमध्ये जे काही नागरिकांचे हक्क असतील, कर्तव्य असतील, जबाबदाऱ्या असतील याची जाणीव विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी हा राष्ट्राचा भावी नागरिक असतो. मग विद्यार्थ्याला शिक्षण दशेमध्येच जर त्या राज्यघटनेची ओळख झाली तर तो चांगल्या पद्धतीनं त्या देशाप्रती आपले हक्क आणि कर्तव्य पार पाडू शकेल. या हेतूनं या 1986 धोरणामध्ये हे एक उद्दिष्ट ठेवलेलं होतं की अभ्यासक्रमाची रचना करत असताना किंवा अभ्यासक्रमाची मांडणी करत असताना विद्यार्थ्यांना शालेय वातावरणामध्येच राज्यघटनेची थोडीफार ओळख व्हावी. मित्रांनो, पूर्वीच्या अभ्यासक्रमामध्ये नागरिकशास्त्र हा विषय इयत्ता 8वी पासून सुरू व्हायचा. मग नागरिकशास्त्रामध्ये काय होतं तर ही संपूर्ण शासन पद्धती होती. म्हणजे लोकसभेची कार्ये, राज्यसभेची कार्ये, त्यांची रचना, राष्ट्रपतीची निवडणूक कशी होते, पंतप्रधानाची निवडणूक कशी होते किंवा यांच्या नियुक्त्या कशा केल्या जातात, या सर्व घटकांची माहिती त्याच्यामध्ये होती. म्हणजे प्रत्येक नागरिकाला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याला संविधानाने कोणते हक्क दिलेले आहेत, संविधानाने कोणत्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत याची जाणीव ही झाली पाहिजे. म्हणून हे एक उद्दिष्ट किंवा हा एक घटक हा शालेय वातावरणामध्ये ठेवण्यात आलेला होता किंवा शालेय शिक्षणामध्ये हा एक घटक ठेवला होता. बघा, आपल्याला जो काही वारसा आहे, म्हणजे एकंदरीत राज्यघटना म्हणून तुम्हाला सांगितलं की सर्वात मोठी आहे, मग त्या राज्यघटनेतील सर्व मूल्यांची जाणीव ही विद्यार्थ्याला झाली पाहिजे. कारण विद्यार्थी हा भावी नागरिक असतो. या हेतून हे एक उद्दिष्ट होतं किंवा हा एक घटक आहे. पुढचा घटक आहे राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय. बघा, 3 नंबरचा घटक राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय किंवा घटक. राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय किंवा घटक. बघा, आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशामध्ये विविधतेत एकता आहे. काय आहे? विविधतेत एकता. आता ही विविधतेत एकता इतक्या किंवा विविधता इतक्या बाबतीत आहे की आपण कोणताही घटक घेतला तर त्या बाबतीत आपल्याला विविधता दिसून येते. मग प्रादेशिक विविधता आहे का नाही? भाषावाद आहे, प्रांतवाद आहे, सीमावाद आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊन गेलं तर धर्मवाद आहे, वंशवाद आहे, परंपरा व रूढी याच्यामध्ये सुद्धा वाद आहे. म्हणजे भारताची रचना किंवा भारत हा देश विविधतेतून एकता असणारा देश आहे. आणि मला वाटतं जगाच्या पाठीवर आपल्या भारतासारखी विविधता इतर कोणत्या राष्ट्रामध्ये नसेल. मग विविधतेतून एकता जर टिकवायची असेल तर त्यासाठी जे काही विचार किंवा अधिष्ठान आवश्यक असतं ते अधिष्ठान शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. कारण एकतेशिवाय कोणत्याही राष्ट्राचा विकास होऊ शकत नाही.
जर समाजामध्ये एकता नसेल, आपण पाहतो आपल्या कुटुंबाचा जर विकास करायचा असेल तर कुटुंबामध्ये सुद्धा एकसंघपणा असावा लागतो. कुटुंबामधील आई एका दिशेला, वडील एका दिशेला, भाऊ एका दिशेला, बहीण एका दिशेला, किंवा कुटुंब जर संयुक्त नसेल तर, म्हणजे याचा अर्थ आहे की व्यक्तीच्या विकासासाठी एकसंघता असणं खूप गरजेचं आहे. मग हे तर राष्ट्र आहे, मग राष्ट्राच्या विकासासाठी एकसंघता किंवा एकवाक्यता असणं खूप गरजेचं आहे. मग ही एकवाक्यता टिकवण्यासाठी त्या पद्धतीचा आशय हा अभ्यासक्रमामध्ये असायला पाहिजे. मग हा आशय जर ठेवायचा असेल तर आपण पाहतो की आपण राष्ट्रीय सण साजरे करत असतो. मग 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी हा दिवस आपण अगदी संपूर्ण भारतभर उत्साहामध्ये साजरा करतो. का तर तो राष्ट्रीय एकता टिकवण्यासाठी आवश्यक असणारा एक घटक आहे. किंवा आपली राष्ट्रीय प्रतीके घ्या, मग राष्ट्रध्वज असेल, राष्ट्रभाषा असेल, किंवा राष्ट्रीय प्राणी असेल, राष्ट्रीय पक्षी घ्या. हे काय आहेत तर एकवाक्यता आणण्यासाठी किंवा एकवाक्यता टिकून ठेवण्यासाठी, एकोपा टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणारे घटक आहेत. आपण पाहतो की हा जो आशय आहे हा ऐतिहासिक वारसा असेल, ऐतिहासिक वारशामध्ये आपण पाहतो ताजमहल सारखं उदाहरण घ्या, किंवा औरंगाबादच्या लेण्या घ्या, ऐतिहासिक किल्ले घ्या. या माध्यमातून किंवा हा घटक विद्यार्थ्यांच्यापर्यंत जर पोहोचायचा असेल तर त्याला अभ्यासक्रम हे एक माध्यम आहे. आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये आपण आपली राष्ट्रीय अस्मिता, हे राष्ट्र माझं आहे. बघा, शाळेमध्ये गेल्याच्या नंतर त्या परिपाठाला एक प्रार्थना घेतो, कोणती? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रार्थना घेण्यामागचा उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयी, आपल्या देशाविषयी प्रेम निर्माण व्हावं, जागृत व्हावं की हे राष्ट्र माझं आहे, या राष्ट्रातील प्रत्येक घटक माझा आहे, याची जाणीव निर्माण जर करून द्यायची असेल तर त्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे. हा एक वेगळा विचार या 1986 धोरणामध्ये मांडलेला होता. तोपर्यंत एकसारखा अभ्यासक्रम आपल्या संपूर्ण भारतामध्ये नव्हता. म्हणून जर आपलं राष्ट्र एकत्र टिकवायचं असेल किंवा एकसंघत ठेवायचं असेल किंवा राष्ट्रामध्ये एकात्मता जर विकसित करायचा असेल तर त्यासाठी शिक्षण पद्धतीमध्ये योग्य तो बदल करणं खूप गरजेचं होतं. म्हणून 1986 धोरणामध्ये हे एक उद्दिष्ट होतं किंवा हे एक गाभा घटक आहे की अभ्यासक्रमाची रचना करताना आपल्या राष्ट्राच्या एकसंघतेसाठी काहीतरी घटक त्याच्यामध्ये असले पाहिजेत. मग इतिहासाच्या माध्यमातून असतील किंवा भूगोलाच्या, मराठीच्या, आपण पाहतो की आपल्याला विचारतं की मराठीमधून कशी राष्ट्रीय एकात्मता टिकवता येईल. मराठीमध्ये सुद्धा अनेक गीत आहेत, लोकगीतांच्या माध्यमातून, लोककलांच्या माध्यमातून, म्हणजे प्रत्येक विषयामध्ये या पद्धतीचे घटक जे काय आपण पाठ अभ्यासत असतो त्या पाठामध्ये हे घटक ठेवलेले आहेत. म्हणून याला गाभाभूत घटक असे म्हणतात. अभ्यासक्रमाची रचना या 10 गाभाभूत घटकानुसारच करण्यात आलेली आहे. पुढचा घटक आहे भारताचा सामायिक वारसा. कोणता आहे? भारताचा सामायिक वारसा. आपण पाहतो की भारतावर अनेक परकीय राष्ट्रांनी आक्रमण केलेली आहेत किंवा भारतावर अनेकांनी सत्ता उपभोगली आहे, तरी परंतु भारत हे कसं राष्ट्र आहे? एकसंघ राष्ट्र आहे किंवा एकसंघ देश आहे. कारण प्राचीन काळापासून आत्तापर्यंत वेगवेगळ्या परकीय सत्तांनी आक्रमण केलेली आहेत, तरी परंतु भारत हा एकसंघ असणारा देश आहे. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. प्रत्येक घटकामध्ये विविधता आहे आणि ही विविधता टिकवून ठेवून एक सामायिक सांस्कृतिक वारसा आपल्याला दिसून येतो. मग याच्यामध्ये हे करत असताना प्राचीन भारतीय संस्कृती घ्या. प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचं आजही आपण गुणगान घेतो. का? मग ती सिंधू संस्कृती असो किंवा मोहनजोदडो संस्कृती असो किंवा नागरी संस्कृती असो, ही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून किंवा शिक्षणाच्या माध्यमातून मग पाठ्यपुस्तकाची निर्मिती करत असतात. त्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती करत असताना याविषयी, या घटकाविषयी कोणता तरी आशय
त्या पुस्तकामध्ये दिलेला असतो. त्याच्या मागचं कारण काय असतं तर विद्यार्थ्याला आपल्या भारताचा सामायिक वारसा किंवा जो काही आपल्याला परंपरेने अनुवंशाने मिळत आलेला आहे त्या वारशाचं जतन करणं आणि तो पुढच्या पिढीला संक्रमित करणं किंवा त्या संस्कृतीचं संवर्धन करून पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करणं हे शिक्षण पद्धतीचं कार्य आहे. आपल्याला माहीत आहे देशाची उद्दिष्टे आणि शिक्षणाची उद्दिष्टे हे दोन्ही परस्परावलंबी असतात किंवा परस्पर पूरक असतात. शिक्षणाची उद्दिष्टे वेगळी आणि देशाची उद्दिष्टे वेगळी असं कधी होऊ शकत नाही. म्हणून शिक्षण पद्धतीमध्ये राष्ट्राविषयी किंवा राष्ट्राच्या प्रगतीविषयीच घटक दिलेले असतात आणि त्यापैकीच एक घटक म्हणजे भारताचा सामायिक वारसा हे एक 10 गाभाभूत घटकापैकी एक गाभाभूत घटक आहे. पुढचा आहे 4 झाले. 5 नंबरचा घटक आहे समानतावाद, लोकशाही व धर्मनिरपेक्षता. पुढचा घटक कोणता आहे? समानतावाद, लोकशाही व धर्मनिरपेक्षता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारताने जी काही शासन पद्धती स्वीकारलेली आहे, कोणती? लोकशाही शासन पद्धती. आणि लोकशाही शासन पद्धतीमध्ये जी काय आपण राज्यघटना स्वीकारलेली आहे, या राज्यघटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याची समान संधी दिलेली आहे. राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला आपला विकास करण्यासाठी समान संधी दिली आहे. त्याच्यामध्ये कोणताही कृत्रिम भेदाभेद करता येत नाही. म्हणजे कायद्यासमोर आपण सर्व समान आहोत. त्याचबरोबर ज्या वेळेस आपण राज्यघटना स्वीकारली किंवा लोकशाही शासन पद्धत स्वीकारली त्याचमध्ये धर्मनिरपेक्षता, याचाच अर्थ सर्व धर्म समभाव. कोणताही धर्म हा राज्य सरकारचा किंवा राज्य घटनेचा नाही किंवा राज्यसंस्थेचा नाही आहे. राज्यसंस्थेसमोर सर्व धर्म कसे आहेत? समान आहेत. म्हणजे कायद्यासमोर सर्व समान हे तत्व आपण राज्यघटनेमध्ये स्वीकारलेलं आहे. आणि या राज्यघटनेने आपल्याला जी काही मूल्य दिलेले आहेत, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुता असेल किंवा या मूल्यांचा जो विकास आहे तो मूल्यांचा विकास किंवा समानतावाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता हे तत्व आपण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये रुजवू शकतो. मग हे विद्यार्थ्यामध्ये जर रुजवायचे असतील तर अभ्यासक्रमाची रचना करत असताना या तत्वाला अनुसरून काही घटक पाठ्यपुस्तकामध्ये ठेवलेले आहेत. म्हणून 1986 धोरणानुसार हा एक 10 गाभाभूत घटकापैकी महत्त्वाचा गाभाभूत घटक आहे. कसा आहे? महत्त्वाचा. कारण लोकशाही शासन पद्धतीमध्ये प्रत्येक नागरिक हा स्वतंत्र मतदार राजा म्हणतात त्याला प्रत्येक हक्क आणि कर्तव्य म्हणजे नागरिकाला आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव असावी लागते. आणि हक्क आणि कर्तव्याची जाणीव ही विद्यार्थ्यामध्ये किंवा व्यक्तीमध्ये शिक्षणाच्या माध्यमातूनच निर्माण केली जाऊ शकते. म्हणून अभ्यासक्रमाची रचना करत असताना 1986 धोरणानुसार हा एक महत्त्वाचा गाभाभूत घटक ठेवलेला होता. पुढचे गाभाभूत घटक कोणते आहेत आपण पाहूयात. 6 नंबरचा बघा, तुम्ही अजूनही आपल्या शालेय स्तरावरील जे काही पाठ्यपुस्तकं आहेत या सर्व पाठ्यपुस्तकाचा जर बारकाईनं अभ्यास केला तर या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला हीच गाभाभूत घटक नमूद केलेले दिसतील किंवा अभ्यासक्रमाची रचना जी आहे ती या गाभाभूत घटकानुसारच झालेली आहे. 6 नंबरचा आहे स्त्री पुरुष समानता. कोणता आहे? स्त्री पुरुष समानता. आपण पाहतो आपल्या भारतीय समाजामध्ये स्त्रियांना नेहमी दुय्यम लेखलं जात असतं किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा आपले पालक सुद्धा काय करतात, मुलगी घरात जर असेल तर तिला बाहुली आणून देतात आणि मुलगा असेल तर त्याला म्हणजे खेळणी देत असताना सुद्धा आपली मानसिकता दुय्यम पद्धतीची असते.
म्हणजे लहानपणापासून आपण आपल्या मुलावरती काय संस्कार करतो? नाही, तू मुलगी आहेस, तू बाहेर जाऊ नको, आणि मुलांनी कुठे गेलो तर चालतं. म्हणजे बघा, शिक्षण पद्धतीमध्ये म्हणून 1986 या धोरणानुसार सांगितलं, जर आपल्या राष्ट्राला विकसित देशामध्ये न्यायचं असेल तर जे काही लोकसंख्येमध्ये बरोबरीनं स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचा विकास सुद्धा समान झाला पाहिजे. तिला सुद्धा समाजामध्ये पुरुषांच्या इतकंच स्थान मिळालं पाहिजे. म्हणजे जे काही आत्तापर्यंत आपण स्त्रियांकडे दुय्यम पद्धतीनं पाहत होतो तसं न पाहता स्त्री आणि पुरुष हे समान आहेत, इक्वल आहेत. म्हणजे समाजामध्ये पुरुषांना जेवढी प्रतिष्ठा आहे तेवढीच प्रतिष्ठा ही स्त्रियांना सुद्धा असली पाहिजे. कारण स्त्री शिक्षणाशिवाय आपण म्हणतो घरातील एक स्त्री शिकली तर त्या घराचा उद्धार किंवा त्या घरातील सर्व शिक्षित होऊ शकतात. म्हणजे स्त्री शिक्षणामध्ये जर एवढं महत्त्व असेल, विशेष करून आपण महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपणास माहीत आहे सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी किती कष्ट घेतले. 1848ला म्हणजे सावित्रीबाई फुले हे लग्नाच्या अगोदर शिकलेल्या सुद्धा नव्हत्या. महात्मा फुलेंनी त्यांना शिक्षित केलं, कारण महात्मा फुले इतकं स्त्री शिक्षणाविषयी कुणालाही महत्त्व झालेलं नाही. महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणाचं महत्त्व ओळखून सर्वात प्रथम आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुलेला शिक्षण दिलं आणि त्यांनी नंतर मुलींसाठी स्वतंत्र शाळा वगैरे काढल्या. हे का? तर समाजामध्ये किंवा मानवामध्ये जे काही स्त्री आणि पुरुष असे निसर्गानं भेद केलेले आहेत. हे का मानवनिर्मित भेद आहेत का? निसर्गानं भेद केलेला आहेत. मग निसर्गानं तो भेद केला असेल, परंतु मानवाने स्त्री आणि पुरुष हे एकच आहेत. म्हणजे स्त्रियांना कोणत्याही दुय्यम प्रतीची वागणूक देऊ नये. आपण पाहतो की अजूनही आपल्या राष्ट्रामध्ये घराघरामध्ये सामाजिक कौटुंबिक अत्याचार हे फक्त स्त्रियावर होत असतात. मग हुंडाबळी असेल, आपणा सर्वांना माहिती आहे आता प्रमाण कमी झालं असेल, परंतु अगोदर प्रमाण होतं ना. मग जर कुटुंबामध्येच असा अत्याचार स्त्रियावर होत असेल तर हा अत्याचार किंवा स्त्रियांना कमी लेखण्याची जी पुरुष मानसिकता आहे, कारण आपण काय म्हणतो भारत हा पितृसत्ताक म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती असलेला आहे. मग ही जी मनोभाव आपला तयार झालेला आहे तो मनोभाव या शिक्षणाच्या माध्यमातून कमी करण्यासाठी मग अभ्यासक्रमाची रचनाच त्या पद्धतीनं असायला पाहिजे की त्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्त्री आणि पुरुष हे निसर्गाचे भेद आहे, परंतु आपण तो भेदाभेद मानता कामा नाही. ते इक्वल आहेत. कारण आपल्या राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर पुरुषाच्या बरोबरीनंच स्त्रियांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे आपण बोलत असताना म्हणतो बघा की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रियाचा हात असतो. मग स्त्री जर शिक्षित नसेल तर तो पुरुष यशस्वी होऊ शकेल का? होऊ शकणार नाही. म्हणून स्त्री पुरुष समानता हा महत्त्वाचा घटक 1986 धोरणानुसार आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याची फळं आज आपल्याला पाहायला मिळतात. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांना पुरुषाइतकंच किंवा स्त्रियांना पुरुषाइतकंच स्थान दिलेलं आहे. मग आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल. पुढचा आहे 7 नंबरचा पर्यावरण संरक्षण. हे जे 10 गाभाभूत घटक मी तुम्हाला सांगत आहे ते 10 गाभाभूत घटक हे त्याच पद्धतीने आहेत जेणेकरून त्या अभ्यासक्रमाची रचना. आता पर्यावरण संरक्षण म्हणजे काय? पर्यावरण कशाला म्हणतात? तर आपल्या सभोवताली जे काही मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित घटक आहेत या घटकांना पर्यावरण म्हणतो. मग पर्यावरणाची काळजी घेणं ही विद्यार्थ्यांची किंवा प्रत्येक मानवी घटकाची काळजी घेणं, पर्यावरणाची काळजी घेणं हे प्रत्येक मानवी घटकाचं मूलभूत कर्तव्य आहे. आज आपण पाहतो पर्यावरणाच्या किती समस्या निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे मानव विकासासाठी मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित साधनाचा अतिवापर करत आहे आणि यातून पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हवा, पाणी, वारा हे जे आहे, जल, जंगल, जमीन हे काही दिवसानंतर नष्ट होणार आहे, कमी होणार आहे, त्याच्यामध्ये वाढ होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्याला जे काही पर्यावरण निसर्गाने उपलब्ध करून दिलेलं आहे त्या पर्यावरणाची संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. ही भावना विकसित व्हावी या हेतूनं हा एक घटक ठेवलेला आहे. पुढचा घटक आहे 8 नंबरचा सामाजिक अडसरांचे निर्मूलन.
बघा, समाजाचा विकास जर व्हायचा असेल तर सामाजिक जे अडसर आहेत, मग त्याच्यामध्ये रूढी परंपरा असतील, अंधश्रद्धा असतील, किंवा लोकशाहीसाठी जे काही एकसंघ समाज आवश्यक आहे, हा एकसंघ समाज निर्मितीसाठी प्रांतवाद, भाषावाद, जातीप्रथा, धर्मवाद किंवा अंधश्रद्धा हे सर्व घटक बाजूला सारले पाहिजेत. म्हणजे समाजामध्ये जे काही वेगवेगळ्या विषयावरून वाद होत असतात ते वाद बाजूला सारून भारत माझा देश आहे व मानवता माझी जात आहे किंवा मानवता माझा धर्म आणि भारतीय माझी जात, या पद्धतीचा विचार हा शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी या 1986 धोरणामध्ये सामाजिक अडसरांचे निर्मूलन हा एक घटक ठेवण्यात आलेला आहे. आणि शेवटचे 2 घटक आहेत. 9 नंबरचा लहान कुटुंबाचा आदर्श. काय आहे? लहान कुटुंबाचा आदर्श. बघा, ज्या पद्धतीनं लोकसंख्या वाढत आहे त्या पद्धतीनं नैसर्गिक साधनसंपत्ती वाढत नाही. आणि जर नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये वाढ होत नसेल आणि लोकसंख्या जर भरमसाठ वाढ होत असेल तर भविष्यामध्ये आपल्याला अन्न, वस्त्र, पाणी, निवारा किंवा आपल्या ज्या जीवनावश्यक गरजा आहेत त्या जीवनावश्यक गरजांची पूर्तता सुद्धा होणार नाही. म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये लहान कुटुंब म्हणजे लोकसंख्या कमी करण्यासाठी, आपणास माहीत आहे की आपण आता चीननंतर आपलाच नंबर आहे आणि काही वर्षानंतर आपण काय असू, जगाच्या पाठीवर सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असू. मग हे जर कमी करायला असेल तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वाढती लोकसंख्या, त्याचे दुष्परिणाम काय आहेत किंवा लहान कुटुंबाचे फायदे काय आहेत याची माहिती होण्यासाठी या 1986 धोरणामध्ये लहान कुटुंबाचा आदर्श हा एक घटक ठेवण्यात आलेला होता शिक्षण पद्धतीमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा 10वा गाभाभूत घटक आहे तो म्हणजे वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक. वैज्ञानिक मनोभावाची रुजवणूक. ज्याला आपण सायंटिफिक ॲटिट्यूड म्हणतो, हा वैज्ञानिक दृष्टिकोन असणं खूप गरजेचं आहे. कारण आपला समाज हा अंधश्रद्धा, रूढी परंपरा याच्यामध्येच आहेत. आपल्याला जे निसर्गाचे नियम आहेत त्या निसर्गाच्या नियमामध्ये किंवा ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं समजून घेतले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला तर्कशक्तीनुसार किंवा प्रत्येकामध्ये कार्यकारणभाव, एखादी घटना का घडलेली आहे त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण काय आहे ही चिकित्सक वृत्ती विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाली पाहिजे किंवा शास्त्रीय दृष्टिकोन विद्यार्थ्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. किंवा अमावस्या आणि पौर्णिमेला आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये की भूतांचा किंवा ते भूतप्रेतांचा, म्हणजे या पद्धती किंवा हे अमावस्या पौर्णिमा याच्या मागे शास्त्रीय कारण काय आहे, म्हणजे एकंदरीत विद्यार्थ्यामध्ये शास्त्रीय किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर निर्माण झाला, विद्यार्थ्यांची तर्कशुद्ध बुद्धी जर विकसित झाली तर ते विद्यार्थी राष्ट्र विकासामध्ये योगदान देऊ शकतात. एकंदरीत आत्तापर्यंत जे आपण हे वेगवेगळे घटक अभ्यासले आहेत, या सर्व घटकानुसार शालेय स्तरावरील अभ्यासक्रमाची रचना केली जाते. म्हणून 1986 धोरणामध्ये, राष्ट्रीय धोरणामध्ये हा जो घटक आहे गाभाभूत घटक हा फार महत्त्वपूर्ण आहे. आणि तिथून पुढे या गाभाभूत घटकामध्ये वाढ झालेली आहे. आता जवळपास 13 गाभाभूत घटक आहेत, परंतु 2005 पर्यंत या 10 गाभाभूत घटकानुसारच शालेय अभ्यासक्रमाची रचना केली जात होती. अशा प्रकारे आज आपण 1986 धोरणामधील गाभाभूत घटक जे 10 आहेत त्या 10 घटकांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.